समोच्च रेषा, नकाशा आणि भूरूपे या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आपल्या प्रकल्पामध्ये दोन चित्र दिसत आहेत, बरोबर. 11.3 अ आणि 11.3 ब. पहिला आहे सासवड कऱ्हाखोरे प्रतिकृती आणि दुसरा आहे सासवड कऱ्हाखोरे नकाशा. आता मी तुम्हाला शिकवत असताना अर्थातच तुम्ही पण तुमचं पाठ्यपुस्तक उघडलेलंच असणार, बरोबर. चला पुढे जाऊया. आकृती 11.3 अ मध्ये एक प्रतिकृती दिलेली आहे. आता प्रतिकृतीमधील उत्तर भाग हा मुळा मुठा नद्यांच्या खोऱ्यांचा आहे आणि त्याच्यानंतर कात्रज दिवेघाट ही डोंगररांग आपल्याला दिसतीये. कशी तर पश्चिमेकडून पूर्वेकडे विस्तारलेली दिसत आहे आणि त्या पलीकडे कऱ्हा नदीच्या खोऱ्याचा आपल्याला काही भाग दिसत आहे. आता वरील प्रतिकृती आणि त्या खाली दिलेल्या समोच्च रेषा नकाशाचं आकृती 11.3 ब हे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या. तर नकाशामध्ये पुरंदर किल्ला हा कोणत्या दिशेला आहे? नकाशातील कऱ्हा नदीच्या वाहण्याची दिशा कोठून कुठं आहे? पुढचा प्रश्न आहे की नकाशात कोणत्या बाजूला डोंगररांगा नाहीच आहेत? पुढचा प्रश्न, नकाशातील कोणता भाग आपल्या प्रतिकृतीत दिसत नाहीये आणि तो का दिसत नसावा, बरोबर. त्याच्यानंतर कात्रज दिवेघाट या डोंगररांगेची उंची ही कोणत्या दिशेने वाढत गेली आहे आणि उंच डोंगररांगा कोणत्या दिशेला आहे? आलं लक्षात? पुढे जाऊया. आता बघा, आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना तुम्हाला काय करावं लागेल तर त्या समोच्च रेषांची तुम्हाला मैत्री करावी लागेल. काय करावी लागेल? मैत्री. आणि मग समोच्च रेषांनी काढलेली ही भूरूप तुम्ही पटकन ओळखू शकाल, बरोबर. मग तुमच्या गावाची, शहराची, त्याच्यानंतर समुद्र सपाटीपासूनची उंची ही मीटर मध्ये शोधायची. आता तुम्ही जर अर्थात गावात राहत असाल तर तिथं, नंतर शहरात जर राहत असाल तर तिथं तिथं तुमची जी समुद्र सपाटी आहे त्याची उंची तुम्ही कशामध्ये मोजायची आहे? मीटर मध्ये, अर्थात मीटर मध्ये. त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूया की समुद्र सपाटीपासून तुमच्या गावाची किंवा तुमच्या शहराची उंची हे दाखवणाऱ्या समोच्च रेषा जर काढायच्या आहेत तर प्रत्येक समोच्च रेषेतील अंतर हे जवळजवळ 50 मीटर घ्यायचं आहे तुम्हाला. किती? 50 मीटर. आणि मग तुमच्या गावाच्या किंवा शहराच्या या उंचीपर्यंत साधारणपणे तुम्हाला किती समोच्च रेषा काढाव्या लागतील? परत एकदा बोलते, गावाच्या तुम्ही राहत असाल तर किंवा शहराच्या या उंचीपर्यंत साधारणपणे किती समोच्च रेषा काढाव्या लागतील? पुढे जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी कल्पना करा की तुम्ही गिर्यारोहणासाठी गेलात. गिर्यारोहण सगळ्यांना परिचयाचं आहे, बरोबर. सगळ्यांना माहित आहे, आपण सहलीला जातो तेव्हा गिर्यारोहण करतो, डोंगरावर चढतो, बरोबर ना. ते तर तुम्हाला या डोंगराच्या किल्ल्यावर पोहोचायचंय. आता या डोंगराचा नकाशा आकृती 11.4 मध्ये दिलेला आहे, बरोबर, आपल्याला शेजारी आहे. तर या नकाशातील समोच्च रेषांचं बरोबर निरीक्षण करून तुम्ही या डोंगराच्या शिखरावर कोणत्या बाजूने सहज आणि सुरक्षितपणे पोहोचू शकाल तो मार्ग पेन्सिलच्या साहाय्यानं तुम्हाला चित्रात दाखवायचा आहे, बरोबर. पुढे जाऊया. आपण काय शिकलो याच्यामध्ये तुम्हाला दोनच प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं अर्थात तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायची आहे. परत 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 मी प्रश्न का घालते? कारण की आपले जे विभाग होत आहेत त्या विभागावरती परत परत प्रश्न मी तुम्हाला सारखे सारखे देते, कारण का तुमचा सराव व्हावा, उजळणी व्हावी आणि तुम्ही त्या विषयामध्ये, त्या धड्यामध्ये अगदी पक्के व्हाल, याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.